मी माझ्या आयुष्यातली एक स्टोरी सांगणार आहे. मित्रांनो, साल होतं 2012चं आणि आम्ही ट्रेनिंगला गेलो होतो. नाशिकमध्ये ट्रेनिंग होतं आणि आमच्या अकॅडमिक डायरेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला रनिंगची स्पर्धा घ्यायची आहे आणि मला वाटतंय 5 किलोमीटर रनिंग मारायची होती आणि त्याच्यामध्ये सहभाग कोण कोण घेणार याबद्दल विचारणा होत होती. अनाहूतपणे मी म्हटलो की इंटरेस्ट म्हणून मला पण रनिंगमध्ये भाग घ्यायचा आहे. माझे जे इन्स्ट्रक्टर होते त्यांनी म्हटले, तर तुला कंप्लीट होतं का ते? तू तर एकदम तुझी बॉडी तू नाजूक दिसतोस, तू एवढं वाटत नाही कंप्लीट करशील म्हणून. 5 किलोमीटर पळणं म्हणजे काहीतरी वेगळा प्रॉब्लेम होऊन बसेल. त्यावेळेस मी म्हटलं की सर मी पळणार आहे, मला आवड आहे. मग त्यांनी माझ्याकडून वधवून घेतलं की पळणार असशील तरच भाग घे, नाहीतर माझ्या स्क्वॉडचा मेंबर जाऊन तिथं नाचक्की नको. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी पळणार आहे. मित्रांनो, खूप नाही 15 ते 16 जणच फक्त स्पर्धेमध्ये भाग घेतले आणि त्याच्यामध्ये मी होतो. स्पर्धा सुरू झाली, पहिला राऊंड संपला. पहिल्या राऊंडमध्ये बरेच मुलं पुढे गेले आणि मी खूप मागे पडलो. दुसरा राऊंड संपला. तिसऱ्या राऊंडला मागचे पोरं म्हणजे 15 पैकी मला वाटते 8-9 मुलं राहिले होते, ते परत माझ्या समोर आले. माझे 2 राऊंड झाले तर त्यांचे 3 झाले होते. चौथ्या राऊंडला परत ते माझ्यासोबत आले, पण त्याच्यामध्ये 3च लोक राहिले होते. आणि चौथा 5वा राऊंड होता होता माझ्या पुढे ते म्हणजे 3, 4, 5 राऊंड पुढे गेले आणि बऱ्याच म्हणजे 1, 2, 3 नंबरच्यांनी पहिला नंबर, दुसरा नंबर आणि तिसरा नंबर मारला आणि पुन्हा माझा नंबर होता आणि माझे ऑलरेडी 2-3 राऊंड राहिले होते. मी थकलो होतो, मी पळत होतो, परंतु एक गोष्ट माझ्या लक्षात होती की मला स्पर्धा कंप्लीट करायची आहे. मी स्पर्धा कंप्लीट करत असताना सर्व ग्राउंड थांबलं. पहिला, दुसरा, तिसरा निघणाऱ्याला बाजूला घेतलं आणि अख्खं ग्राउंड आमचे 1500 मुलं माझ्याकडे बघत होते आणि सर्व ग्राउंडवर मी माझं राज्य चालवित होतो. मला थोडा वेळ वाटलं की की मीच काय ग्राउंडवर एकटा आहे आणि सगळं ग्राउंड माझ्यासाठीच आहे. मित्रांनो, हारायला पण शिका. हारा तुम्ही, पण मी कंप्लीट करतो. माझं टार्गेट आहे. मला हारायला जर शिकलो मी तर जिंकायला शिकतो. हार पचवायला शिका आणि अनाहूतपणे म्हणा किंवा योगायोग म्हणा की पहिला, दुसरा, तिसरा निघणाऱ्यापेक्षा कितीतरी मोठा माझा सत्कार झाला आणि ती स्पर्धा कंप्लीट करत असताना मला इतका आनंद झाला की मी एकटा पळत होतो, सर्व माझ्याकडे बघत होते. कदाचित पहिला निघणाऱ्याकडे पण तेवढे बघितले नाहीत. आणि मला पुन्हा मग सर्व आमच्या स्क्वॉड मेंबरनी म्हटले की खूप चांगलं केलास आणि मला उचलून घेतले आणि माझा आनंद साजरा केला. कदाचित पहिला, दुसरा, तिसरा निघणाऱ्यापेक्षा माझा उल्हास आणि माझं अभिनंदन खूप मोठ्या प्रमाणात झालं. मित्रांनो, मग मला इन्स्ट्रक्टरनं म्हटले, पुढच्या स्पर्धा कशा होणार? तू ग्राउंड धारेवर धरलास, ग्राउंडला एकट्यानं व्यापून घेतलास आणि आता वेळ झालेला आहे, ऊन पडत आहे, पुढच्या स्पर्धा घ्यायच्या होत्या आणि तुझं हे बरोबर आहे का? तर त्यावेळेस मी त्यांना एक माझं उत्तर दिलं होतं, ते मला आजही आठवणत आहे. मी म्हटलो की सर, जिंकण्यासाठी सर्व जग पळत आहे, पण हार पुढे आहे. हार माहिती आहे, मी हारणार आहे माहिती असून सुद्धा की कुठं हारणार आहोत, कुठं जिंकणार आहोत. झालं. आपल्या जीवनाच्या छोट्या छोट्या लढाया लढायला शिका. ह्याच्यामधूनच तुम्ही हळूहळू मोठ्या लढायाकडे मार्गक्रमण करत असता. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमची जरी हार झाली, तुमच्या प्रमाणात हार असते. प्रत्येकाचं रेशोमध्ये हार त्याच प्रमाणात येत असते. त्याच्यामुळं असं हारा की मी जिंकल्यासारखा आनंद झाला पाहिजे, मी प्रयत्न केला ह्याचं मला समाधान मिळते असं वाटलं पाहिजे.